दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। संकल्प नव्या विचाराचा, निर्धार समृद्ध राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा। चला एकत्र येऊन स्वप्न पूर्ण करूया। जनसेवेचे कार्य तुमच्या चरणी ठेवत समाजकार्यात पुढचे पाऊल टाकत आहे। बदलाचे वातावरण आहे, सर्वांची साथ आहे। आता गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची। शुभेच्छुक श्री युवराज रामचंद्र येडुरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर, राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघ। मराठी मनोरंजनाचा बॉस बिग बॉस मराठीचं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे। बिग बॉस मराठीचं आलिशान घर आता नव्या रूपात नव्या सदस्याच्या स्वागतासाठी तयार आहे। 100हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतावर आपली नजर रोखायला सज्ज झालेत। 100 दिवसाच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार आहेत। बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी मराठी मनोरंजन सृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे। रितेश देशमुख आपल्या स्टाईलने हा खेळ रंगवणार आहे। या खेळात धमाल आहे, मस्ती आहे, मनोरंजनाचा राडा आहे, धुळा आहे। फॉर्मॅट ऑन बाय बनीजय ग्रुप, बनीजय आणि एंडेमॉल शाईन इंडिया निर्मित, विशेष प्रायोजक संतूर, पूना गाडगीळ आणि सन्स यांच्या सहयोगाने बिग बॉस मराठीचा नवा सीझन येत्या रविवारपासून दररोज रात्री 9 वाजता पहा आपल्या कलर्स मराठीवर। बिग बॉस मराठीच्या या चक्रव्यूहात विविध क्षेत्रातील कमाल अतरंगी स्पर्धक सहभागी होणार आहेत। आता हे अतरंगी स्पर्धक कोण, यंदाच्या सीझनची थीम काय असेल, अशा अनेक रहस्यांचा उलगडा बिग बॉस प्रेमींना आता लवकरच होणार आहे। बिग बॉस मराठीच्या आतापर्यंत आलेल्या सर्व प्रोमोमध्ये रितेश देशमुखची लय भारी स्टाईल पाहायला मिळाली, पण आता मात्र नवं पर्व सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। आता पाहूया रितेश भाऊ या सगळ्या पाहुण्यांचं कसं स्वागत करणार। यावेळी जिओ सिनेमावर प्रेक्षकांना त्यांचे आवडते सेगमेंट चुगली बूथ हायप फीडमध्ये सहभागी होता येईल, चॅटिंग, रिॲक्टिंग, पोल्समध्ये सहभागी होता येईल, तसेच एलिमिनेशन वोटिंगद्वारे मतदान करून त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला वाचवता येईल। रितेश भाऊ या सीझनमध्ये कुणाचा मित्र होणार की कुणाचा गुरु होणार, कुणाबरोबर ग्रँड मस्ती करणार आणि कुणाबरोबर लय भारी दोस्ती करणार, कुणाचं काही चुकलं तर भाऊ कानही उपटणार आणि कधी कुणाची पाठही थोपटणार आहे। रितेश भाऊंचा हा अनोखा अंदाज पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आता उत्सुक आहे। बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाबद्दल रितेश देशमुख म्हणाला, बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची खूप उत्सुकता आहे। अनेक वर्षापासून मी हा शो फॉलो करतोय। आता बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा होस्ट म्हणून कलर्स मराठीसोबत जोडला गेल्याचा आनंद आहे। बिग बॉस मराठीला नव्या ढंगात, नव्या रूपात पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे। नव्या सीझनमध्ये राडा, धुळा, मजा, मस्ती आणि लय भारी कल्ला होणार। बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाबद्दल कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणतात, कलर्स मराठीचा सगळ्यात बिग तिकीट शो बिग बॉस मराठी 2 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या शो सोबत कलर्स मराठीच्या प्रवासाचा नवा अध्याय सुरू होत आहे, ज्यात कल्पकतेची उंच भरारी असेल। बॉलिवूडचा स्टायलिश स्टार आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार रितेश देशमुखवर या शोचा होस्ट म्हणून आमची जबाबदारी सोपवली आहे। बिग बॉस मराठीचा या यंदाचा सीझन हटके असणार आहे। तो अधिक टवटवीत आणि तरुण असणार आहे। बिग बॉसच्या घरात जायला खूप हुशारी आणि हिंमत लागते। या सीझनमध्येही असे जिगरबाज हरहुन्नरी कलावंत आम्ही महाराष्ट्राच्या विभिन्न भागातून निवडले आहेत, जे या सीझनला एका वेगळ्या उंचीवर नेतील याची मला खात्री आहे। आता लवकरच बिग बॉसच्या आलिशान घराचे दरवाजे उघडले जातील। आता कळणार आहे बिग बॉसच्या या घरात प्रवेश करण्याचं भाग्य कुणाला मिळणार, कोणाची स्वप्न सत्यात उतरणार आणि कोणाचे स्वप्नाचे सौदागर होणार। आपली मनं पुन्हा एकदा जिंकायला, आपल्याला नवा अनुभव मिळवून द्यायला हे नवं घर आणि नवे सदस्य सुसज्ज आहेत। 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।